नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळच्या ठरावासाठी शक्ती प्रदर्शनाची तयारी. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्यासाठी राजकीय पक्षाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 25 जूनला, शिवसेना शिंदे गटाकडून 29 जूनला, तर काँग्रेस आणि मित्र पक्षाकडून 30 जूनला सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले जाणार आहेत. गोकुळ निवडणुकीत ठराव सादर करणे हे संबंधित गटाकडे किती मतदार आहेत याचे शक्ती प्रदर्शन मानले जाते. त्यामुळे यंदाही विविध राजकीय गटाकडून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने ठरावधारकांना एकत्र आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मात्र ठरावांचे गट्टे सादर केले जाणार नसून प्रत्येक ठरावधारक स्वतंत्रपणे कार्यालयात जाऊन आपला ठराव दाखल करणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच 25 जूनला शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्याची घोषणा केली आहे. महासैनिक दरबार हॉल येथून ठरावधारक दुग्ध विभाग कार्यालयाकडे जाणार असून यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे किती ठराव आहेत याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान गोकुळमध्ये सत्तेत असलेल्या आणि महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदार सतेज पाटील गटाने काँग्रेससह समविचारी पक्षांची आघाडी घेतली आहे. या आघाडीकडून 30 जूनला शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे ठरावधारक एकत्र येतील आणि तिथून दुग्ध विभाग कार्यालयाकडे रवाना होतील.